पुणे स्वारगेट येथे महिलावर अत्याचार झाल्यानंतर संपूर्ण राज्यातील बसस्थानकाचा प्रश्न आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। सांगलीत सुद्धा आता बसस्थानकाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व बस यंत्रणा आता अलर्ट मोडवर आलेले आहेत। आपण पाहू शकता सांगली बसस्थानकाच्या आवारामध्ये जवळजवळ 12 ते 13 शिवशाही बसेस ह्या भंगार अवस्थेत गेली 5 वर्षापासून या अडगळीच्या ठिकाणी अशा पडून आहेत आणि याची सुद्धा तपासणी इथल्या डेपो मॅनेजर शीतल माने यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सोबत या ठिकाणी असणाऱ्या ज्या भंगार अवस्थेतल्या बसेस आहेत त्याची तपासणी केलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर सांगली बसस्थानक जे आहे ते मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणी सुद्धा सुरक्षेच्या संदर्भात ज्या इथल्या डेपो मॅनेजर आहेत त्यांनी काय व्यवस्था केली आहे ते आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत माने मॅडम आहेत। मला सांगा मॅडम, कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी आता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना केल्या आहेत आणि आज काय केलं आपण? आम्हाला स्वारगेट बाबत घटना घडलेली कळली, त्या अनुषंगाने आम्ही परत एकदा ह्या सर्व आमच्या खाजगी बंद बसेस आहेत त्या तपासणी करण्यात आल्या। तर कोणत्याही असुरक्षित अशा गोष्टी काही आढळून आलेल्या नाहीत, कारण आमचे 24 तास वॉचमन इथे तैनात असतात। तसेच आमचे कर्मचाऱ्यांचंही लक्ष असतं आणि मुक्कामाच्या आलेल्या बसेस ह्या आमच्या सुरक्षित आत आगारात पार्क केलेल्या असतात आणि अशा कोणत्याही गोष्टी आमच्या इथे घडलेल्या नाहीत आणि भविष्यातही घडू नये याबाबत आम्ही काळजी घेत आहोत। या ठिकाणी किती सीसीटीव्ही आहेत आणि किती सुरक्षा रक्षक या ठिकाणी असतात? 3 टाइम शिफ्ट असतात, कशा पद्धतीने या ठिकाणी बंदोबस्त असते? 3 शिफ्टमध्ये सुरक्षा कर्मचारी असतात। एकूण आमच्याकडे 15 सुरक्षा कर्मचारी आहेत आणि 18 सीसीटीव्ही आहेत या परिसरात। तसेच लाईटची पुरेशी व्यवस्था आहे, त्यामुळे असा कोणता प्रकार घडू नये याबाबत आम्ही सर्व काळजी घेत आहोत। पोलिसांच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असतो का? बसस्थानकाच्या आवारामध्ये अनेक चोरींच्या घटना घडत असतात आणि छेडछाडीचे पण प्रकार घडत असतात किंवा पुण्यात जो प्रकार घडला तसा अत्याचाराचा प्रकार घडून या संदर्भात पोलिसांशी काय संपर्क तुम्ही केला आहे का? आम्ही वरचेवर पत्रव्यवहार करत असतो पोलिसांना। पोलीस कर्मचारीही एक नेमलेला असतो स्टँडवर बसस्थानक परिसरात। अशा काही घटना घडल्या की पोलिसांच्या निदर्शनास आणून देऊन त्यांच्या ताब्यात दिलं जातं। इथं अनेक जे प्रवासी आहेत, महिला प्रवासी आहेत, त्यांनी अशी मागणी केलेली आहे की या ठिकाणी महिला पोलिसांची सुद्धा बंदोबस्त करण्यात यावा। त्या संदर्भात आपण काय उपाययोजना करताय? आम्ही स्वतः पोलीस स्टेशनला भेटून पत्रव्यवहार करतो आणि मागणी करून घेतो त्याप्रमाणे। नक्कीच आपण पाहू शकता पुण्यात जी घटना घडलेली आहे त्या संदर्भात या ठिकाणी कोणत्याही प्रकारची घटना घडू नये याबाबत या ठिकाणी संपूर्ण एस टी डेपो आम्ही त्या पद्धतीनं काळजी आणि जे सुरक्षेचा प्रश्न आहे त्या संदर्भात सुद्धा योग्य ती काळजी आम्ही या ठिकाणी घेत आहोत आणि पोलिसांचा बंदोबस्तही या ठिकाणी महिलांचा आम्ही लावून घेऊ असाही विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।